ह्या नोटेवरती जर चुना लावला तर ही नोट गुलाबी होती. आता हा चुना घेतला आणि ह्या नोटेवर लावला तर बघा ही आपली ओरिजिनल नोट आहे. ओरिजिनल नोटचा कलर बदलत नाही, पण ही डुप्लिकेट नोट ही गुलाबी होती. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई नेमकी कशी होते आणि त्याची विक्री कशी होते याचा पर्दाफाश केला. त्यानंतर आत्ता माझ्याकडं या दोन बनावट नोटा आहेत आणि ही ओरिजिनल नोट आहे. तर ह्या दोन बनावट नोटा ज्याच्याकडे आलेल्या आहेत त्याच्याशी आपण बोलणार आहोत. त्याच्यापर्यंत या नोटा नेमक्या कशा पोहोचल्या, काय तुला नेमकं आमिष दाखवलं गेलं होतं आणि तू त्यांना किती रुपये दिले आणि तुझ्या हातामध्ये नेमकं काय पडलं? संतोष सावंत हा एक नामक आहे, त्याचं नाव आहे संतोष सावंत. तर तो म्हणे 1 लाख रुपये मला दे म्हणे. 1 लाखाचे मी 3 लाख रुपये देतो. मला त्या अपेक्षानं वाटलं बाबा देईल म्हणून. तर मला त्यानं फक्त ह्या 2 नोटा दिल्या आणि ह्या नोटा दिल्यानंतर मला रूमवर जा म्हणला. कसबा विधानसभेत मी राहतो. आलो, पाहिलं, नंतर कॉल उचलला गेला, काहीच नाही. गणेश भाऊकडे गेलो, गणेश भाऊनं इथे घेऊन आले आणि स्वतः त्याला फोन लावला तर तो फोन माझा उचलत नाहीये. काय आलं ह्या 2 नोटांच्या खाली? काय होतं? वह्याचा बॉक्स होता. नोटा वगैरे काहीच नाही, फक्त वर 2 नोटा लावल्या होत्या. ते तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देतो. आणि खाली फक्त 10 वह्या होत्या. आता या नोटा डुप्लिकेट आहेत आणि ही ओरिजिनल आहे, हे नेमकं तुम्ही ओळखलं कसं? सर बघा हा चुना आहे. आपण हा चुना घेतला आणि ह्या नोटेवरती लावला तर बघू शकता तुम्ही, ह्या नोटेवरती जर चुना लावला तर ही नोट गुलाबी होती आणि ही ओरिजिनल आहे. याच्यावरती जर आपण हा चुना लावला, समजा आता हा चुना घेतला आणि ह्या नोटेवर लावला तर बघा ही आपली ओरिजिनल नोट आहे. ओरिजिनल नोटचा कलर बदलत नाही, पण ही डुप्लिकेट नोट ही गुलाबी होती. त्यांनी काय केलं, त्या सावंतने ह्याच्याकडनं 1 लाख रुपये घेतले. याला म्हटला की तुला स्टॉक्स मध्ये मी काम करतो, तुला 1 लाखाचे 3 लाख रुपये करून देतो, असं म्हणून त्याच्याकडनं 1 लाख रुपये घेतले. तो एक स्टुडंट आहे, आमच्या कसबा मतदारसंघामध्ये राहतो, एक स्टुडंट आहे. त्यांनी घरनं पैसे मागवले, आईकडनं वडिलांकडनं 1 लाख रुपये गोळा केले. त्यांनी 1 लाख रुपये त्याला दिले त्या सावंतला. त्यांनी 1 लाख रुपये घेतल्यानंतर ना ह्या 2 नोटा अशा वरती केल्या आणि खाली पूर्ण वह्यांचा गट्टा केला आणि ते म्हटला त्याला एका सॅक मध्ये घालून दिले की म्हटला जा तू, हे 1 लाख रुपयाचे तुला 3 लाख रुपये दिलेत. वास्तविक ह्या नोटा आम्ही चालवायला गेलो तर ह्या नोटा फेक आहेत, म्हणजे समजून पण येत नाही बघा. एकदम हुबेहूब आपली नोट आणि ही नोट मध्ये काहीच फरक नाही, ओरिजिनल नोट आणि ह्या नोटेमध्ये. फक्त आपल्याला चुना लावल्यानंतर ना कळतंय. तर जेव्हा हा माझ्याकडे आला, आमच्या मनसेच्या ऑफिसमध्ये आला, तेव्हा आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला सावंतला. त्याच्या घरी गेलो, त्याला अनेक फोन करतोय पण तो काय समोर येत नाही. त्याला जेव्हा कळलं की हे मनसेने विषय घेतलाय, तो पळतोय इकडं तिकडं. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे. तर माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की बाबा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. तर अशा विद्यार्थ्यांकडनं जर लोक फसवणूक करत असतील, आता हा एकटा समोर आला, आज मनसेकडे आला म्हणून हा विषय बाहेर पडला, पण असे कितीतरी लोकांची फसवणूक होत असेल तर याचा पोलिसांनी तपास करावा, गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि काय तो योग्य तो विषयाचा छडा लावा, एवढी. तर आता ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यामध्ये जवळपास 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडलेल्या आहेत. खरं तर हे अनेक महिन्यांपासून काळा बाजार सुरू होता, त्यामुळे बाजारात अशा प्रकारच्या नोटा आलेल्या आहेत याचा हा पुरावा आहे. तर त्या नेमक्या किती नोटा आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस जाणार का आणि याचा मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असण्याची शक्यता आहे, त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचणार का हेच पाहणं महत्वाचं राहणार आहे. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.